सतर्क पोलीस टाइम्सच्या या भागाचे प्रायोजक आहेत स्विफ्टी हायजीन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड। स्विफ्टी, स्वच्छतेचा नवा अर्थ। नमस्कार, सतर्क पोलीस टाइम्स न्यूज मध्ये आपलं स्वागत। सर्वप्रथम नजर टाकूयात विशेष घडामोडींवर। अक्षय कुमार के फिल्म प्रमोशन में चप्पलों की बरसात। अक्षय कुमार के फिल्म प्रमोशन के लिए एक इवेंट का आयोजन किया गया था उत्तर प्रदेश के लखनऊ में। वहां पे बड़ी तादाद में अफरा तफरी मची और दर्शकों द्वारा चप्पलों की बरसात की गई। अक्षय कुमार की नई फिल्म बड़े मियाँ छोटे मियाँ आ रही है, उसके प्रमोशन के लिए एक इवेंट का आयोजन किया था। यहाँ पे दर्शकों को लुभाने के लिए अलग अलग स्टंट किए जा रहे थे। वहीं पे किसी ने मुफ्त सामान बांटने की जो खबर है वो भी फैलाई, उसके लिए ज्यादा भीड़ जमा हुई और फिर अफरा तफरी मची। उसके बाद इन दर्शकों द्वारा चप्पलें फेंकना भी शुरू किया गया। इस पे कंट्रोल पाने के लिए पुलिस द्वारा लाठीचार्ज भी करना पड़ा। अक्षय कुमार और टाइगर श्रॉफ की बड़े मियाँ छोटे मियाँ ये फिल्म आ रही, उसी के ये इवेंट शो में ये घटना घटी। भिवंडी क्राईम ब्रांच युनिट 2 तर्फे करण्यात आली कारवाई। पिस्तूल आणि काडतुसांचा साठा हस्तगत। भिवंडी क्राईम ब्रांच युनिट 2 तर्फे कारवाई करून एका आरोपीला अटक करण्यात आली आणि त्यांच्याकडून जवळपास 7 पिस्तूल आणि 10 जिवंत काडतुस हस्तगत करण्यात आले। या आरोपीचे नाव गुरुचरण सिंग जुनेजा असून तो मध्य प्रदेश येथून महाराष्ट्रात पिस्तूल आणि काडतुसांची अवैधरित्या विक्री करण्यासाठी आला होता। भिवंडी क्राईम ब्रांच युनिट 2 तर्फे ही कारवाई करण्यात आली है। अवैध शस्त्र बिक्री के लिए एक आदमी यहाँ पे आ रहा है टाना में, तो उसके हिसाब से उन्होंने ट्रैप आयोजित किया था। मानकोली में उन्होंने ट्रैप आयोजित किया था, तो उसमें एक आरोपी जिसका नाम है गुरुचरण छबिल सिंह जुनेजा, ये रानारा मूल का है, पाचोरी डिस्ट्रिक्ट बुरहानपुर मध्य प्रदेश का रहने वाला है। तो उसके पास से हमने 7 पिस्टल हैंडमेड जो है वो बरामद किए हैं और लगभग 10 राउंड लाइव राउंड हमने बरामद किए हैं। उसकी लगभग कीमत 2 लाख है। झुग्गी बस्ती में लगी भीषण आग, हादसे में एक व्यक्ति की मौत और कई घायल। महाराष्ट्र के ठाणे जिले के भाईंदर में एक झुग्गी बस्ती में बुधवार सुबह भीषण आग लग गई। इस दौरान हादसे में एक व्यक्ति की मौत हो गई। वहीं आग तेज होने के कारण आसपास की कई झोपड़ियां और दुकानें नष्ट हो गई। इस घटना की जानकारी मिलते ही अधिकारियों मौके पर पहुंचे। मीरा भाईंदर नगर पालिका के आयुक्त संजय काटकर ने कहा कि यह घटना आजाद नगर झुग्गी बस्ती में सुबह करीब मुलाला शाळेतून घेऊन आई रस्त्याने घरी निघाली इतक्यात दुचाकीस्वार जवळ आला। पुण्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे। पुण्यात दिवसा ढवळ्या महिलेच्या गळ्यातून सोनसाखळी हिसकावल्याची घटना घडली आहे। पुण्यातील कुंजीवाडी येथे ही घटना घडली आहे। सोमवारी दुपारी ही घटना घडली असून संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले। पुण्यातील कुंजीरवाडी परिसरात मुलाला शाळेतून घरी घेऊन जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातून दुचाकीस्वार दोघांनी सोनसाखळी हिसकावल्याची घटना घडली। महिलेने या दोघांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, परंतु अज्ञात चोरट्यांनी सोनसाखळी हिसकावून धूम ठोकली। कुंजीरवाडीतील मारुती मंदिरासमोर ही घटना घडली आहे। सोमवारी दुपारी घडलेल्या घटनेनं परिसरात खळबळ उडाली। लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना उघडकीस आली। सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांती। सतर्क पोलीस टाइम्सच्या या भागाचे प्रायोजक आहेत स्विफ्टी हायजीन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड। स्विफ्टी, स्वच्छतेचा नवा अर्थ। नमस्कार, सतर्क पोलीस टाइम्स मध्ये आपलं खूप खूप स्वागत। आज आपण अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहेत ज्याला महाराष्ट्रामध्ये पोलिसांचा पाठीराखा आणि पोलीस पुत्र म्हणून ओळखलं जाते, ज्यांनी पोलिसांची कामगिरी घराघरामध्ये पोहोचवली आपल्या सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या माध्यमातून। असे सतर्क पोलीस टाइम्सचे चीफ एडिटर डॉक्टर शमशुद्दीन शेख सर। सर नमस्कार। नमस्कार। आपलं सतर्क पोलीस टाइम्सच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवर खूप खूप स्वागत आहे। डॉक्टर साहेब, 2024 मध्ये आता तुम्ही सतर्क पोलीस टाइम्स न्यूज या डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुम्ही आलाय, तर आता या डिजिटल प्लॅटफॉर्मवर येण्यामागचा तुमचा काय उद्देश आहे सर? आमचा उद्देश आज आहे, आम्ही प्रिंट मीडियामध्ये 2014 पासून आहे, पण आता सर्वच जे प्रिंट मीडिया आहेत हे डिजिटल मीडियामध्ये आलेले आहेत। तर डिजिटल मीडियामध्ये आमचं येण्याचं उद्दिष्ट हाच आहे की आम्ही लोकांपर्यंत पोलिसांची जी चांगली कामगिरी आहे त्याबद्दल आम्ही त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही डिजिटल मीडियाचं आता आम्ही हे केलेलं आहे। तर त्या माध्यमातून आता आम्ही लोकांपर्यंत पोहोचणार आहोत
आणि जे पोलिसांची जी चांगली कामगिरी आहे ती लोकांपर्यंत आम्हाला पोहोचवण्याची आहे. मर्दानी झेप तुझी अस्मानी नजरेत अंगार सारा शत्रूला देई मात संकटात तुझी साथ खाकी रूप भिडते मनाला. आले रे आले हे मुंबई पोलीस, आले रे आले हे मुंबई पोलीस. संकटात लढणारा दुर्जनांची भिडणारा रक्षणास पोलीस आला. उब तुझ्या मायेची छाप तुझ्या छायेची पडली ही दाही दिशाला. संकटात लढणारा दुर्जनांची भिडणारा रक्षणास पोलीस आला. उब तुझ्या मायेची छाप तुझ्या छायेची पडली ही दाही दिशाला. चाल तुझी मर्दानी झेप तुझी अस्मानी नजरेत अंगार सारा शत्रूला देई मात संकटात तुझी साथ खाकी रूप भिडते मनाला. आले रे आले हे मुंबई पोलीस, आले रे आले हे मुंबई पोलीस. भूक विसरूनी कर्तव्यास वाहुनी सेवेस पोलीस आला. हाक दिल्या खाकीला धावतोस मदतीला देव भासतो रे मनाला. भूक विसरूनी कर्तव्यास वाहुनी सेवेस पोलीस आला. हाक दिल्या खाकीला धावतोस मदतीला देव भासतो रे मनाला. चाल तुझी मर्दानी झेप तुझी अस्मानी नजरेत अंगार सारा शत्रूला देई मात संकटात तुझी साथ खाकी रूप भिडते मनाला. आले रे आले हे मुंबई पोलीस, आले रे आले हे मुंबई पोलीस, आले रे आले हे मुंबई पोलीस. सतर्क पोलीस टाइम्स न्यूज. आता होणार डायरेक्ट जनतेशी संवाद. प्रिंट मीडियामध्ये नावलौकिक मिळवलेले सतर्क पोलीस टाइम्स आता नव्या डिजिटल न्यूज चॅनेलच्या रूपात नव्या ढंगात. आता होणार समस्यांची उकल. क्षेत्र कोणतंही असो, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक किंवा गुन्हेगारी, त्यावर होणार डायरेक्ट चर्चा. त्यासाठी रहा आमच्या सोबत. ताज्या बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहायला विसरू नका. सतर्क पोलीस टाइम्स न्यूज YouTube चॅनेलवर रोज सायंकाळी 7 वाजता. सतर्क पोलीस टाइम्स न्यूज, पुलिस आणि जनतेचं व्यासपीठ. डिजिटल प्लेटफॉर्म पर लेकर आ रहे हैं रेड फ्लैग, इंफोटेनमेंट का पिटारा, जिसमें आप देखेंगे इंफॉर्मेशन और एंटरटेनमेंट से जुड़ी ढेर सारी बातें. जल्द ही आ रहा है नया YouTube चैनल रेड फ्लैग.
इंफोटेनमेंट का पिटारा। डॉक्टर डायरीज रेड फ्लैग लेके आ रहे हैं नया शो जिसका नाम है डॉक्टर डायरीज, जिसमें हम बात करेंगे हमारे एक्सपर्ट डॉक्टरों से और वो हमें बताएंगे हमारे सही हेल्थ के बारे में जुड़ी सही बातें। हेल्थ का इम्पोर्टेंस आज के डेट में बहुत सारा चीज इम्पोर्टेंट मायने रखता है। ब्लड प्रेशर, अस्थमा, डिप्रेशन, स्ट्रेस, सही गलत लाइफस्टाइल के बारे में देंगे सही सलाह। तो देखना न भूलिए हमारा नया शो जिसका नाम है डॉक्टर डायरीज। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सतर्क पोलीस टाइम्सच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। पिंपरीत बनावट नोटांचा पर्दाफाश, मास्टरमाइंडसह 6 जणांना अटक। चीनमधून मागवलेले कागद। चीनमधून ऑनलाईनद्वारे कागद मागवून त्यावर भारतीय चलनातील बनावट नोटा छापल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय। पुण्यातील अप्पा बळवंत चौकातून छपाईसाठी जुने ऑफसेट मशीन आणून दिघे येथील मॅगझिन चौकात बनावट नोटा छापण्याचा हा उद्योग सुरू होता। देहू रोड पोलिसांनी या स्कॅमचा पर्दाफाश करीत मास्टरमाइंडसह 6 जणांना अटक केली। त्यांच्याकडून 70,000 रुपयांच्या बनावट नोटा या जप्त करण्यात आल्या। किवळे येथील मुकाई चौकात रविवारी ही कारवाई करण्यात आली। पनवेल येथे हजरत जमाल शाह बाबांच्या उरुसाला सुरुवात। हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक, सर्वधर्मीय श्रद्धेला जपणाऱ्या शेकडो वर्षांच्या परंपरेनुसार दिशा देणारे महत्त्वपूर्ण आध्यात्मिक केंद्र म्हणजे पनवेल। इथे इस्लामिक सुफी संतांच्या रिवाजाप्रमाणे सूर्यास्ताच्या लोंबनानं या वर्षाचा उर्स उत्सव सुरू झालेला आहे। भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, अल्पसंख्याक मोर्चा मावळ लोकसभा मतदारसंघाचे संयोजक तथा कोकण डायरीचे संपादक ज्येष्ठ पत्रकार सय्यद अकबर, पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, गुन्हे पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, उद्योजक बंदा नवाज मनेर, हजरत सलीम रजा कारी, दर्गा कमिटीचे मुख्य विश्वस्त जावेद बाबा मुजावर, ट्रस्टी सीजान मुजावर, समाजसेवक हुसेन सय्यद, मुजम्मिल पठाण, हबपत ज्ञानेश्वर महाराज पोद्दार, कॅप्टन सुनील गाडेकर, संपादक साबिर शेख तसंच शेकडो सुफी संत अनुयायी मान्यवर यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती। या कार्यक्रमामध्ये हजरत जमाल शाह बाबांच्या दर्गेवर पुष्पजडित चादर अंथरून संदल पेश करून देशात अमन आणि शांती तसंच एकोपा नांदावा, जनकल्याण व्हावं यासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली। कल्याण रेल्वे स्थानकावर विस्फोटक डेटोनेटर फेकून जाणाऱ्या आरोपींना केलं जेरबंद। कल्याण रेल्वे स्थानकावर विस्फोटक डेटोनेटर फेकून जाणाऱ्या 2 आरोपींना कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केलेली आहे। यामध्ये जॉय राहणार बदलापूर आणि ऋषिकेश राहणार भिवंडी असं या आरोपींचं नाव आहे आणि दोघांनी एका प्रवाशाची बॅग पैसे समजून चोरली होती। मात्र ही बॅग उघडल्यावर त्यामध्ये विस्फोटक डेटोनेटर आढळल्यानंतर घाबरून या दोघांनी ती बॅग रेल्वे स्थानकावरच फेकली आणि तिथून फरार झाले। त्यानंतर कल्याण रेल्वे स्थानकाचे जे पोलीस अधिकारी आहेत त्यांच्या पथकानं सीसीटीव्हीच्या आधारे या 2 आरोपींना अटक केलेली आहे। हे दोघेही आरोपी आहेत, यांना अटक केले आणि पुढचा तपास सुरू आहे। मात्र विस्फोटक असलेली ही बॅग कुणाची होती आणि ती कशासाठी घेऊन जात होते याचाही शोध पोलीस घेत आहेत। सतर्क पोलीस टाइमच्या बातमीपत्रात आज इतकंच। तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय हे अवश्य कळवा। त्यासाठी आमच्या जास्तीत जास्त बातम्या पहा, त्या लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। त्यासोबतच तुमच्या परिसरातील काही घटना असतील त्या द्यायच्या असतील, काही माहिती हवी असल्यास किंवा जाहिरात द्यायची असेल तर आमच्या 02268835191 या दूरध्वनी क्रमांकावर अवश्य संपर्क साधा। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा सतर्क पोलीस टाइम्स न्यूज, पोलीस आणि जनतेचं व्यासपीठ। सतर्क पोलीस टाइम्सच्या या भागाचे प्रायोजक आहेत स्विफ्टी हायजीन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड। स्विफ्टी,
स्वच्छतेचा नवा अर्थ।